किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार? अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न होतात राहतात. त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. शेतकरी बांधवांनो, स्पष्ट झालं आहे, आनंदाची अपडेट असणार आहे. परंतु कोणत्या शेतकरी बांधवांना खात्यात पैसे जमा होणार हे सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट असणार आहे. कारण अनेक दिवसांपासून हा रखडलेला हप्ता देशातील प्रत्येक शेतकरी वाट पाहत आहेत. तर PM किसान 23वा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. PM किसान योजनेचा 23वा हप्ता या महिन्यातच येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख आता जवळ येत आहे व देशभरातील कोट्यवधी शेतकरी या आगामी हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला एकूण 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांची 3 समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. तर यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथून 22वा हप्ता जारी केला होता. आता 23वा हप्ता तर जाहीर होणारच आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. मात्र कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही? लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या खात्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 23वा हप्ता दिला जाणार नाही, हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. तर PM किसान 23वा हप्ता कधी जमा होणार आहे? आत्तापर्यंतच्या हप्त्याच्या वितरणाचा पॅटर्न पाहता PM किसान योजनेचा 23वा हप्ता जून ते जुलै 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून दर 4 महिन्यांची थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT द्वारे ही रक्कम पाठवली जाते. तरी अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख आणि वेळेची घोषणा झालेली नसली तरी शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी आतापासून आपली तयारी ठेवणे आवश्यक असणार आहे. कारण हप्ता वितरण लवकरच होणार आहे व जे शेतकरी बांधवांची KYC केली नाही त्यांना 2,000 रुपये मिळणार नाही असं सुद्धा सांगितले. जर तुम्हाला 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये कोणत्याही अडचणीशिवाय हवे असतील तर KYC करणे बंधनकारक असणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक योजनेमध्ये KYC खूप महत्त्वाचं केलेलं आहे. कोणतीही सरकारी योजना असू द्या त्यामध्ये KYC अनिवार्य करण्यात आलेले आहे. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, जे संजय गांधी निराधार योजना असो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कोणतीही योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा गाजलेल्या सगळ्या योजना असो त्यामध्ये KYC अनिवार्य केलं आहे. तसेच PM किसान योजनेसाठी सुद्धा KYC अनिवार्य असणार आहे, बंधनकारक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण नाही किंवा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही असं सुद्धा महत्त्वाचे पॉईंट असणार आहे. शेतकरी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घर बसल्यास ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही प्रक्रिया करू शकणार आहेत. यासाठी खालील 3 सोपे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये OTP आधारित KYC आहे, बायोमेट्रिक आधारित KYC व चेहरा ओळखून KYC सुद्धा आहे, म्हणजे फेस ऑथेंटिकेशन सुद्धा देण्यात आले आहे. OTP आधारित KYC म्हणजे शेतकरी PM किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर जाऊन आपल्या आधार कार्डशी किंवा असलेल्या मोबाईल नंबरवर OTP मागून ही प्रक्रिया करू शकता. बघा, घरी बसून तुम्ही ही KYC करू शकता. शेतकरी बांधवांनो, पुढील महिन्यात जे PM किसानचं 23 हप्त्याचं वितरण होणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही कामे जलद गतीने करून घ्या. बायोमेट्रिक आधारित KYC तुम्ही करू शकता, ज्यामध्ये शेतकरी आपल्या जवळच्या CS सेंटर किंवा राज्य सेवा केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन सुद्धा KYC करू शकता. व तिसरा म्हणजे चेहरा ओळखून KYC म्हणजे PM किसान मोबाईल ॲपवर चेहऱ्याचे फोटो स्कॅन करून KYC करण्याचे आधुनिक पर्यायही लाखो शेतकरी वापरू शकता. तसेच तुमचे नाव तपासायचं आहे, स्टेटस तपासायचं आहे, तुम्ही करू शकता. ते सुद्धा PM किसानची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्या सर्वात प्रथम त्या वेबसाईटला म्हणजे pmkisan.gov.in ला भेट द्या. आता अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की आम्हाला हे पैसे मिळणार का नाही? तुम्ही काय करू शकता, pmkisan.gov.in वरती भेट द्या. बेनिफिशियरी स्टेटस आहे त्यावरती त्या ऑप्शनवरती पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची नोंदणीकृत तपशील किंवा खाते क्रमांक योग्य ठिकाणी भरा. त्यानंतर माहिती भरल्यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करा व तुमच्या स्क्रीनवर पेमेंट स्टेटस आणि लाभार्थी यादीतील तुमचे नाव सुद्धा दिसून येणार आहे. शेतकरी बांधवांना एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, हे ऑप्शन्स बघू शकणार आहात. pmkisan.gov.in वरती जाऊन
तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचा, तुमचं नाव चेक करा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. तर PM किसान 23 हप्त्यासंदर्भात KYC खूप महत्त्वाचे आहे. पुढे जाऊन PM किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचे वितरण होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला दोन्ही म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ही जी योजना राबविली जाते अंतर्गत तुम्हाला हप्ता वितरण लवकर होणार आहे. त्यामुळे KYC करणे अनिवार्य आहे. लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचणीला सामोरे जावं लागणार नाही. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.